तर मित्रो आपली 6वी समावना झाली, तर शेवटची 5वी समावना घेऊया. बुडीत कर्ज रुपये 1800 काय करा, आप्लेखित करून. आप्लेखित मग करणे म्हणजे काय करणं, वजा. आप्लेखित करून ऋणकोर 5% दराने काय करा, बुडीत व संशयित कर्ज निधी काय करा, निर्माण करा. आपण याला संशयित स, कर्जाचं क आणि निधीचं नि, सकनी पण म्हणू शकता. हो काय, मग लक्षात ठेवा बुडीत कर्ज किती 1800 ते आप्लेखित करा म्हणजे वजा करा. व त्याचबरोबर ऋणकोर 5% प्रमाणे काय करायचं, सकन निधी निर्माण करायचे म्हणजे संशयित कर्ज निधी. म्हणजे दोन समावना एकत्र केलेले आहेत. एक तर आहे बुडीत कर्ज आणि दुसरा आहे सकनी. सकनी म्हणजे संशयित कर्ज निधी. मित्र बुडीत कर्ज ऋणकोतून 1800 वजा करायचं सांगितले आपल्याला आणि त्याच्यानंतर 5% प्रमाणे काय निर्माण करा म्हणते, सकनी निर्माण करा. तर अशा दोन समावना एकत्र दिलेल्या आहेत. आपण दोन्ही समावना ऋणकोमध्ये करून टाकू. ही समावना ऋणकोर असतात. लक्षात ठेवायचं बुडीत कर्ज असो अन्यथा सकनी असो, या दोन्ही समावना फक्त आणि फक्त ऋणकोवरच येतात. इतर कोणत्याही पदावर ते येत नाहीत. फक्त कोणत्या पदावर येतात, ऋणकोर. ऋणको या ठिकाणी आहे. आपण त्याच्यात अनादरित प्राप्तिपत्र इथलं वजा केलेला आहे, अधिक केलेला आहे. आनंदित विक्री इथून काय केलेली आहे, अधिक केलेली आहे. आता बुडीत कर्ज आणि सकनी हे दोन्ही पद घेऊन टाकू. बुडीत कर्जाची दोन परिणाम लक्षात ठेवा. जर समावना बुडीत कर्ज असेल तर समावना ऋणकोतून आप्लेखित करणे म्हणजे वजा करणे. वजा करा पहिला पण. मित्र काही समावना लक्षात ठेवण्याची काही गरज नाही, तुम्ही असे लक्षात ठेवू शकता. बुडीत कर्ज 1800 काय करा म्हणते, आप्लेखित करा म्हणजे वजा करा. बुडीत कर्ज कशातून वजा होतं, ऋणकोतून. ऋणकोतून 1800 वजा करा. मग ऋणकोचे पैसे इतके 1,41,500 त्याच्यातून वजा करा. वजा बुडीत कर्ज 1800 वजा करून खालीच घ्या. करा आपल्याला दुमार काय वजा करायचे, सकनी वजा करायचे. 0 0 0 0 0 5,000 7 9 3 1,39,700. ओके. मित्र ऋणकोची किंमत टोटल होती 1,32,500. आपण अनादरित प्राप्ती विपत्र 5,000 अधिक केलं म्हणजे 3,000 अधिक केलं तर झाले 1,35,500. ते 1,35,500 मध्ये आपण आनंदित विक्री 6,000 अधिक केले तर झाली 1,41,500. त्याच्यातून बुडीत कर्ज आपण 1,800 वजा केलं तर आता 1,39,700. ओके. म्हणजे बुडीत कर्ज आपण तिथून काय केलं, वजा केलं. त्यानंतर काय म्हणते बघा, सकनी किती टक्के, 5%. बुडीत कर्ज रुपये 1,800 आप्लेखित करून, बुडीत कर्ज 1,800 झाले ते आप्लेखित करून नंतर ऋणकोर किती टक्के दराने, 5% प्रमाणे सकनी बुडीत व संशयित कर्ज निधीची काय करा, तरतूद करा. म्हणजे आपण त्याला सकनी पण म्हणू शकता. मग लक्षात ठेवायचं बुडीत कर्ज जसं आपण वजा केलं तसंच सकनी पण काय केली जाते, ऋणकोतून वजा केली जाते. म्हणून बुडीत कर्ज असो किंवा सकनी असो या दोन्ही गोष्टी काय केल्या जातात, वजाच केल्या जातात. ते कोणातून, ऋणको म्हणून. बुडीत कर्ज 1,800 वजा केलं. आता सकनी किती टक्के सांगितले, 5%. आता सकनी किंवा संशयित कर्ज निधी आपल्याला 5% काढायचे. तर ऋणकोची जी किंमत आता उरलेली आहे त्या उरलेल्याच किमतीवर 5% सकनी काढली जाते. तुम्हाला घसारा काढण्याचं, व्याज काढण्याचं, सकनी काढण्याचं मी सूत्र एकच सांगितलं. सूत्र लक्षात ठेवायचं, किंमत गुणिले दर भागिले 100. ऋणकोर आपल्याला किती टक्के सांगितले, 5% सकनी. ऋणकोची किंमत किती उरली हे बघा, 1,39,700. हे घ्या किंमत 1,39,700 गुणिले दर किती टक्के आहे, 5%. 5% भागिले 100. हे भागाकारातले 2 शून्य काढले, गुणाकारातले 2 शून्य काढले. एकची किंमत नाही, रेषेचा खाल्ला भाग संपला सगळा. गुणाकार करून घ्या. 5 चा 7 पर्यंत किंवा 7 चा 5 पर्यंत. 7 5 35 ला 5 आचार्य 3 5 ला 45 3 48 ला 8 आचार्य 4 5 3 15 15 आचार्य 19 ला 9 हाचाले 5 1 5 5 1 6 6,985. हे काय आलेलं आहे, 5% सकनी आलेलं आहे. कळलं इथपर्यंत. लक्षात ठेवायचं नेहमी सकनी ही उरलेल्याच पैशावर काढायची, उरलेल्या पैशावर कधी काढली जात नाही. मग 6,985 रुपये काय आलेले सकनी आलेले आहे. सकनी पण काय केली जाते, वजाच. बुडीत कर्ज असू की सकनी असू हे आप्लेखित करतात म्हणजे वजा करतात. वजा करा, वजा सकनी
वजा 5% सकनी. सकनी म्हणजे संशयित कर्ज निधी. ओके, किती आहे 6,985 वजा का 6,985. आता वजा करून डायरेक्ट पैसे बाहेर घ्या. आता 5 गेले 5, 9 8 गेले 16 9 7, 18 6 गेले 18 6 गेले 1,32,715. आले का पहा तुम्ही तुमच्या वहीमध्ये करून 1,32,715. तर मित्र, बुडीत कर्ज 1800 आणि ऋणकोर 5% दराने आपण सकनी काय केले निर्माण केलेले आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आपण ऋणकोतून काय केलेल्या आहेत वजा केलेल्या आहेत. वजा केल्या म्हणजे आपण एक एक परिणाम केला. बुडीत कर्जाचा 1800 रुपयाचा बी एक परिणाम केला वजा, आणि नंतर सकनीचा बी 6,985 चा बी एक परिणाम केला म्हणजे वजा केला. म्हणजे बुडीत कर्ज पण वजा झालंय आणि सकनी पण काय झालेलं आहे वजा झालेला आहे. दोन्ही गोष्टी वजा झालेल्या आहेत. आपण बुडीत कर्ज वजा केलं म्हणजे एकच परिणाम केला, सकनी पण वजा केला म्हणजे एकच परिणाम केला. आता वजा झाल्याच्या नंतर वजा केलेले पैसे दुसरा परिणाम कुठं आणावा लागेल नफा तोट्याच्या नावेला. मी तर सांगितलं संपत्तीमधून जर कोणीही वजा झालं तर ते वजा झालेले पैसे नफा तोट्याचे कुठे येतात नावेला. अगोदर कोण वजा झाला होता बघा, घसारा वजा झाला होता इमारतीचा नियंत्रणाचा. वजा झालेले आपण दोन्ही या ठिकाणी आले. आता कोण वजा झालं, आता या ठिकाणी बघा बुडीत कर्ज 1800 आणि सकनी किती 6,985. दोन्ही वजा झाले तर दोन्ही इकडे आणावं लागलं. बरोबर आहे. तरी परिणाम दिलेले आहे बघा. समावनाचं पेज आहे माझ्याकडे, तुम्हाला मी पेज पण दिलेलं आहे, त्याची स्क्रीनशॉट पण दाखवलेली आहे. तिथे दिलेली आहे बुडीत कर्ज आणि सकनी 5 आणि 6 नंबरला समावून आहे. त्याचे परिणाम असे होते. ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला ऋणकोतून वजा करा, आपण केलेलं आहे. ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला ऋणकोतून काय केलेलं आहे वजा. सकनीचं पण तसंच आहे. पहिला परिणाम ताळेबंदाच्या संपत्तीला काय करा वजा. ताळेबंदाच्या संपत्तीला ऋणकोतून सकनी पण काय केली वजा. म्हणजे वजा वजा झाल्याच्या नंतर हे सांगितलेलं नफा तोटा खात्याच्या कुठे घ्यावे नावेला. म्हणजे हेच पैसे नफा तोट्याचे कुठे आणायचे नावेला. ओके, मग लक्षात ठेवा मित्र, बुडीत कर्ज असू अन्यथा सकनी असू त्या दोन्ही गोष्टी आपण वजा केल्या. वजा केलेले पैसे नफा तोट्याचे कुठे लिहायचे नावेला. इकडे घे. इकडे घेत असताना आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं लक्षात द्या. हे आपलं 23 पत्रक आणि या समाज 23 पत्रकामध्ये देखील आपल्याला बुडीत कर्ज असते आणि सकनी असतो. सकनी म्हणजे शॉर्टकट लक्षात ठेवायचं संशयित कर्ज निधी. ओके, 23 पत्रकामध्ये देखील या दोन गोष्टी असतात, प्लस समायोजनेमध्ये पण या दोन गोष्टी असतात. कुठं असतात समायोजन. बुडीत कर्ज सकनी. आता फरक कसा लक्षात घ्यायचा. जे 23 पत्रकात असतात त्याला म्हणायचं जुने आणि जे समायोजनेमध्ये असतात त्याला म्हणायचं नवीन. जे 23 पत्रकामध्ये असतात त्याला काय म्हणायचं जुने आणि जे समायोजनेमध्ये असतात त्याला काय म्हणायचं नवीन. 23 पत्रकात जर बुडीत कर्ज असेल तर त्याला म्हणायचं जुने बुडीत कर्ज. 23 पत्रकात जर सकनी असेल तर त्याला म्हणायचं जुना सकनी. समायोजनेमध्ये जर बुडीत कर्ज असेल त्याला म्हणायचं नवे बुडीत कर्ज आणि समायोजने जर सकनी असेल तर त्याला म्हणायचं नवा सकनी. ओके, इथपर्यंत लक्षात ठेवा. हे तुमचं 23 पत्रक आहे. तुमच्या प्रश्नात अशा दोन बाजू असतात बरोबर आहे. आपण याला म्हणतात नावे बाजू, याला म्हणतात जमा बाजू. प्रश्नवरी दिलेला आहे बघा, भरोसा नसेल तर 23 पत्रक एक नावे बाजू एक जमा बाजू. 23 पत्रकाच्या नाव्याला इकडेही बुडीत कर्ज असते आणि 23 पत्रकाच्या जमाला इकडेही संशयित बुडीत कर्ज निधी, शॉर्टकट मध्ये त्याला सकनी असे म्हणतात. आता मित्र मला सांगा, 23 पत्रकाच्या नावेलाही बुडीत कर्ज असते आणि 23 पत्रकाच्या जमाला विकून असते सकनी असते. आजच्या गणितात हे दोन्ही गोष्टी आहेत, तुम्ही वरी बघा प्रश्न. मग बुडीत कर्ज पण आहे
आणि सकनी पण आहे. हे आता सांगितलं 23 पत्रकामध्ये जे बुडीत कर्ज असते त्या बुडीत कर्जाला म्हणायचं जुने बुडीत कर्ज. ओके, 23 पत्रकामध्ये जो सकनी असतो त्याला म्हणायचं जुना सकनी. विषय इथपर्यंत भेटला. कारण 23 पत्रकामध्ये बुडीत कर्ज असो का 23 पत्रकामध्ये सकनी असो या दोन्ही गोष्टी असतात जुन्या. समायोजनेमध्ये पण खाली तुम्ही आता बघा प्रश्नाच्या खाली समायोजन, पाचवी समायोजन आहे. पाचवी समायोजन बुडीत कर्ज, पाचवी समायोजन 1800 अप्लिकेट करू म्हणे. म्हणजे समायोजनामध्ये जे बुडीत कर्ज दिले, समायोजनामध्ये बुडीत कर्ज दिले तर नवीन बुडीत कर्ज म्हणायचं. म्हणजे समायोजनामध्ये जे 1800 रुपये बुडीत कर्ज दिले किंवा 1800 दिले ते कोणतं असेल, नवे की जुने, तर हे नवे असतो. आणि त्याच्याच पुढे दिले 5% काय करा, सकनी निर्माण करा. सकनी म्हणजे संशयित कर्ज निधी. आपण 5% काढलाय होय, किती आलाय 6985. आपल्याला समायोजन काढायला सांगितलं होतं. समायोजन सकनी काढला म्हणजे हा कोणता असतो, नवीन. लक्षात ठेवा 23 पत्रकामध्ये बुडीत कर्ज देऊ अन्यथा सकनी देऊ हे दोघं असतात जुने 23 पत्रकार. आणि समायोजनामध्ये जे बुडीत कर्ज दिलेले असतात जे आपण सकनी काढता तो असतो नवीन. इथपर्यंत विषय कळला, डोक्यात ठेवून टाका. 23 पत्रकामध्ये दिलेला बुडीत कर्ज आणि सकनी हे जुने असतात आणि समायोजनेमध्ये दिलेला बुडीत कर्ज आणि सकनी हे नवीन असतात. तुम्हाला आता नफा तोट्यामध्ये कसं लिहायचं बघा लक्षात ठेवा. बुडीत कर्ज बरोबर, अगोदर सगळ्यात पहिल्यांदा याला म्हणायचे डॅश, म्हणजे कोणते कोणते बुडीत कर्ज असतात तुम्हाला तो लक्षात ठेवायचं. 23 पत्रकामध्ये बुडीत कर्ज आहे आणि सकनी पण आहे आणि समायोजनेमध्ये पण बुडीत कर्ज आहे आणि सकनी आहे. तर तुमचं एक छोटंसं काम आहे, जास्त हार्ड काम नाही. तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं, अगोदर 23 पत्रकाच्या नावेचा पहिल्यांदा बुडीत कर्ज घ्यायचं. समजा घेतले जुने बुडीत कर्ज, कारण 23 पत्रकाच्या जुने बुडीत कर्ज म्हणतात म्हणून जुने बुडीत कर्ज. 23 पत्रकाच्या नावेला बघा बरं किती आहे प्रश्न. 1000 दिलेला आहे. किती दिलेला आहे रुंकोच्या खाली बघा. तुम्हाला हार्ड असं वाटतंय पण ते सोपा मित्र, सगळ्यात सोपं मला तर हेच वाटते. कसं लक्षात ठेवायचं, टेक्निकली लक्षात ठेवा. 23 पत्रक समायोजनात दोन गोष्टी आहेत. 23 पत्रकात बी बुडीत कर्ज आणि सकनी आहे, समायोजनात पण बुडीत कर्ज आणि सकनी आहे. 23 पत्रकातला सकनी बुडीत कर्ज जे असतात ते जुने असतात, समायोजनामध्ये असतात ते नवे असतात. आपल्याला तुम्हाला मी काय सांगितलं, पहिल्यांदा 23 पत्रकाच्या नावे बाजूचा आधी घ्यायचा 1 नंबर घेतला. त्यामध्ये हे जे समायोजनामध्ये दोघं जण बी असतात ते दोघेही जण आधी करून टाकायचे. म्हणजे आपण इथून 1800 रुपये वजा केले आणि सकनी 6985 वजा केले. हे दोन्ही पैसे इथून वजा झाले तिकडे आणायचे राहिले ना आपले. इथून वजा झालेले पैसे इथं आणतात हे लक्षात ठेवा. म्हणजे दोन्ही जे वजा केलेले आहेत ते लगेच दोन्ही इथून इथं आणायचे. मग त्याला म्हणायचं अधिक बुडीत कर्ज, त्याला म्हणायचं आपण समजा नवे. कारण समायोजनातला आहे ना, समायोजनातले असं नवे असते, नवे बुडीत कर्ज. किती रुपये 1800 अधिक हे सगळ्यांनी घेऊन टाकायचं. किती रुपये आले 6985. त्यांची बेरीज करा. 5 लाख 5 8 लाख 9785 इथपर्यंत कळलं. लक्षात ठेवा 23 पत्रकाच्या नावेचं एकदम आधी घ्या, जमा जातच घ्यायचं. छोटस काम आहे. 23 पत्रकाच्या नावेचं एकदम वर घ्यायचं, नंतर समायोजनातले दोन्ही घेऊन टाकायचे आणि नंतर याची ज्यांची बेरीज आली त्या बेरीजतून 23 पत्रकाचे समाज वजा करून टाकायचं. वजा जुना, कारण 23 पत्रकामध्ये जो असतो तो जुना असतो. जुना सकनी बघा प्रश्न 23 पत्रकात किती दिलं, 1800 दिलाय. जमा साईडला बघा ते वजा करून टाका, भारी घेऊन टाका. 5 0 5 8 0 7985 रुपये आले का पहा. ओके इथपर्यंत. आता तुम्हाला बुडीत कर्ज कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं बघा.
तुम्हाला सर्वजणांना कॉमर्स मध्ये अवघड वाटत असेल तर गुढीत कर्जच वाटत असेल, पण हे सगळ्यात सोपं आहे, तुम्हाला एकदम इझी लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवता बघा. बरं चला, तुम्हाला अजूनही डोक्यात तुमच्या जर प्रकाश नाही पाठवा, जुने नवे नवे जुने सण काय लावल्याकडे नवं जुनं, तर नवं जुन्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही, असं लक्षात ठेवा. तेरीस पत्रकामध्ये देखील नावेला एक गुढीत कर्ज असते आणि एक जमाला असते सकल. ओके, तेरीस पत्रकात 2 आहेत आणि समायोजन 2 आहेत. अगोदर तेरीस पत्रकाचं नावेचं घेऊन टाकायचं 1 नंबरला. ओके, नंतर जमाच नाही घ्यायचं, आधी नावेचं घेऊन टाकलं, नंतर समायोजनातले दोन्ही बी आधी करून टाकायचे. आधी हे घ्या की आधी हे घ्यायचंय का विषय नाही, हे दोन्ही घेऊन टाकायचे. लक्षात ठेवा, तेरीस पत्रकाचा अगोदर 1 घ्या, हे घेतलं, नंतर समायोजनातले दोन्ही नोंद तिथं आधी करून टाका. ओके, यांची जी काही बेरीज होईल त्याच्यातून समायोजनातला तेरीस पत्रकाच्या जमाचा काय करून टाकायचा, वजा लेस करून टाकायचा. संपलं तुमचं गुढीत कर्जाचं काम. ओके मित्रांनो, लक्षात ठेवा, तेरीस पत्रकाच्या नावे बाजूचा आधी एकदम घ्यायचा सुरुवातीला वर, नंतर समायोजनातले दोन्ही त्याच्यात काय करायचे, अधिक करायचे. म्हणजे तिघांची जी काही बेरीज होईल त्या तिघांच्या बेरीजतून सरळ सरळ तेरीस पत्रकाच्या जमाचा काय करून टाकायचा, वजा. काढचा आहे कोणाला, समायोजनेमध्ये जे दिलं जातं गुढीत कर्ज बी सकल बी, हे सरळ सरळ अंकोच्या किमतीवर काय केलं काढलं जातं. गुढीत कर्ज 1800 रुपये काढून द्यायचा म्हणून इथे लिहिला आणि हे 5% सांगितलं होतं काढा म्हणून. 1800 वजा करून जे पैसे उरले त्याच्यावर किती टक्के काढलं, 5%. इथपर्यंत काही अडचण आहे का, तुम्ही स्वतः करून बघायचा. अकाउंट हे स्वतः प्रॅक्टिस केल्याशिवाय येऊ शकत नाही. जे काही SPOC विषय सारखा पाठ करून करणारा विषय नाही, गोपनपट्टीचा विषय नाही. अकाउंटसाठी सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे प्रॅक्टिस. ओके, इथपर्यंत काय अडचण आहे का, नाही. समायोजन या ठिकाणी काय झालेल्या संपलेल्या आहेत. आता आपण उरलेल्या आपल्या घरी पदांकडे येऊया. मित्र, आपल्या पूर्ण समायोजन काय झालेल्या संपलेल्या आहेत. तेरीस पत्रक आणि समायोजन या 2 गोष्टींना आपलं काय बनते, अंतिम खातं. आपल्या समायोजन काय झालेले संपलेले आहेत. आता कोण उरले, तेरीस पत्रक, त्याच्यामधल्या काही गोष्टी आपल्याकडे उरलेल्या आहेत, बरोबर आहे. बघा, तेरीस पत्रक तपशील रक्कम असते, जमासाठी नावे असते. तेरीस पत्रकाला परीक्षा सूची पण म्हणतात. तेरीस आपली परीक्षा सूची. मग परीक्षा सूची किंवा तेरीस पत्रकाची नावे बाजू घ्या, जमा बाजू घ्या. आपण आता उरलेली नावे साईडचे पदक घ्यायला सुरू करू. पण लक्षात ठेवायचं, तेरीस पत्रकाच्या नावेचे पदक हे 3 ठिकाणी जातात. एक तर व्यापार खात्याच्या नावेला, म्हणजे ह्या साईडचे पदक एकतरी व्यापार खात्याच्या कुठे येतात, नावेला, किंवा नफा तोटा खात्याच्या पण नावेला. बघा, ह्याच्यामध्ये जे पद काही दिलेले असतील आपल्याला ते एकतर कुठे येणार आहेत, व्यापार खात्याच्या नावेला. इथं जर नाही आले तर नफा तोटा खात्याच्या नावेला, म्हणजे ह्या ठिकाणी. आणि जर इथं बी नाही आले तर ताळेबंदाचे ते कुठे जातील, संपत्ती. संपत्ती म्हणजे या ठिकाणी ताळेबंदाच्या संपत्ती. कन्फर्म आहे मित्र, लक्षात ठेवा. तेरीस पत्रकाच्या नावेला जे कोणते पद असतील, आता इथे एक एक वाचत आपण, ते तिन्ही पद, इकडे पद एकतर व्यापार खात्याच्या नावेला भेटणार आपल्याला, एकतर नफा तोट्याच्या नावेला तरी घ्यायचे, अन्यथा ताळेबंदाचे कुठे घ्यायचे, संपत्तीला. या 3च ठिकाणी घ्यायचे, बाकी दुसऱ्या ठिकाणी मनानं कुठे घेत बसायचं नाही. आणि जर प्रश्नातली इकडे जमाचे जर आपण पद वाचले, जमाचे, तर ते एक व्यापारच्या जमाला, नफा तोट्याच्या जमाला किंवा ताळेबंदाच्या देयका. ताळेबंदाचे कुठं, देयका, ह्याच ठिकाणी घ्यायचे. ओके, समावून आपले झाले. तेरीस पत्रकाच्या नावेचे पद एकतर व्यापारच्या नावेला किंवा नफा तोट्याच्या नावेला किंवा ताळेबंदाच्या संपत्तीला, या 3 ठिकाणी जाते. लक्षात ठेवा, खात्याच्या नावेला जातात. पण ताळेबंदी खातं नाही, ते विवरण आहे. खातं आहे का ते नाही. खातं आणि विवरण मध्ये फरक सांगितला होता. खातं एका वर्षाचं असतं, व्यापार खातं खातं आहे म्हणून वर्षाचं, नफा तोटा खातं खातं आहे म्हणून ते कशाचं आहे, वर्षाचं आहे. पण ताळेबंदाच्या पुढे खातं नाव लागलं नाही म्हणजे ते वर्षाचं नाही, तर ते एका दिवसाचं आहे, म्हणजे रोजीच आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून तेरीस पत्रकाच्या नावेची पद खात्याच्या नावेला जातात. व्यापार आणि नफा तोटा दोघं खात्यात म्हणून त्याच्या नावेला जातात. ताळेबंदी खातं नाही म्हणून त्याच्या पुढे जातात संपत्ती.
आणि तेरीज पत्रकाच्या जमाचे पदक व्यापारच्या जमाला, नफा तोट्याच्या जमाला म्हणजे खात्याच्या जमाला जातात. ताळेबंदी खातं नाही म्हणून त्याच्या कुठे जातात ते येतात. एक एक पद वाचू का राहिलेले समान 6 झाले. पहिलं पद आहे बाबा स्कंद. स्कंद म्हणजे सादर लक्षात ठेवायचा माल. स्कंद म्हणजे काय माल. कंसात दिलं 1/4/2018. 1/4 म्हणजे 1 एप्रिल 2018. 1 एप्रिल 2018 म्हणजे वर्षाची सुरुवात. आर्थिक वर्षाची व्याख्या शिकवली तुम्हाला. 31 मार्च म्हणजे संपणे आणि 1 एप्रिल म्हणजे काय म्हणे सुरू होणे. जे वर्ष 1 एप्रिलला सुरू होते त्याला काय म्हणायचं आर्थिक वर्ष. आता हे 1 एप्रिलला सुरू झाले बरोबर आहे. मग स्कंद म्हणजे काय माल. म्हणजे माल कधीचा आहे तर कधीचा आहे म्हणजे 1 एप्रिलचा. 1 एप्रिलचा जर माल असेल म्हणजे सुरुवातीचा जर माल असेल तर त्याला आपण साध्या भाषेत प्रारंभन स्कंद म्हणतो. काय म्हणतो प्रारंभन स्कंद. ओपनिंग स्टॉक. तर प्रारंभन स्कंद हे कुठे जातो व्यापार खात्याला. इकडे घेऊन टाका व्यापार. प्रारंभन स्कंद किंमत आहे 65,000. प्रश्न बघत जा तुम्ही बी. आता सांगितलं तेरीज पत्रकाच्या नावेचं पद व्यापाराच्या नावेला, नफा तोट्याच्या नावेला किंवा संपत्तीला येते. हे कुठं आलेलं आहे मग व्यापाराच्या नावेला आहे. प्रारंभन स्कंदाच्या पुढे प्राप्त विपत्र आहे आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे मजुरी व वेतन. मजुरी सुरुवातीला शब्द आहे म्हणजे याचा अर्थ असं लक्षात ठेवा. मजुरी व वेतन, वेतन व मजुरी. ओके मित्र, जर सुरुवातीला मजुरी आली तर व्यापार खात्याला घ्यायचं. जर सुरुवातीला पगार आली किंवा वेतन आलं तर कुठे घ्यायचं नफा तोट्याला. 2 नंबरच्या आकड्याचं किंवा 2 नंबरच्या नावाचा आपल्याला काही संबंध नाही. सुरुवातीला बघायचं. सुरुवातीला मजुरी आली तर इथे घ्यायचं. सुरुवातीला पगार किंवा वेतन म्हणजे पगार, वेतन किंवा पगार आलं तर या ठिकाणी घ्यायचं नफा तोटा. ओके आज सुरुवातीला मजुरी आहे म्हणजे कुठे येणार आहे व्यापाराला. इथे मजुरी व वेतन किंमत आहे ते घेऊन टाका 9,000. राईट करा. स्कंद झालं, प्राप्तिपत्र झालं, मजुरी झाली. ऋणको पण झालेला आहे तो या ठिकाणी. ऋणकोच्या पुढे खरेदी, बुडीत कर्ज पण झालेलं आहे नावेच. त्याच्यानंतर आहे खरेदी. खरेदी कुठे जाते हो व्यापार खात्याला. व्याख्यातच सांगितलं ज्या खात्यामध्ये खरेदी विक्री घेते खरेदी नावे येते, विक्री दे खरेदी घेऊन टाका. खरेदीची किंमत पहिल्या कॉलममध्ये घ्या म्हणजे या ठिकाणी 1,48,000 खरेदी घेतली. आता प्रश्नामध्ये बघायचं खरेदी परत कुठं आहे का. लक्षात ठेवा खरेदी मधून खरेदी परत वजा करतात आणि विक्री मधून विक्री परत वजा करतात. हे लक्षात ठेवायचं नियम आहे. खरेदीतून कोणती परत वजा होते तर खरेदी परत, विक्रीतून कोणती होते तर विक्री परत. विक्री परत ही डॅडॅस मधून वजा केली जाते तर कशातून विक्रीतून. खरेदी आपण 1,48,000 घेतली. खरेदी घेतल्याच्या नंतर खरेदी परत गणितात कुठं आहे का बघा. प्रश्नात जमा साईडला बघा खालून 2 नंबरला पद कसं जेवण खरेदी परत 4,000 वजा करा. खरेदी परत 4,000 मग 1,48,000 4 गेले तर 1,44,000 होईल. ही काय समायोजन नाही, पद आहे साधं. पदाचा किती परिणाम होतो एकच वजाचा. राईट का. खरेदी झाली. त्याच्यानंतर मित्र मोटार गाडी. मोटार गाडी म्हणजे काय संपत्ती आहे बरोबर आहे. त्याला मोटार कार म्हणता, मोटार व्हॅन म्हणता आपण. तर मोटार गाडी ही संपत्ती आहे. संपत्ती नाही संपत्ती म्हणजे ताळेबंदाच्या संपत्ती मध्ये मोटार गाडी किंमत आहे बघा 68,000. राईट मला. नंतर यंत्रसामग्री झालाय आपल्याला. यंत्रसामग्रीच्या पुढे अंकेक्षण शुल्क. अंकेक्षण शुल्क आणि अधिकार शुल्क असे 2 असतात लक्षात ठेवा. अधिकार शुल्क अंकेक्षण शुल्क लक्षात कसं ठेवा. शुल्क म्हणजे खर्च बरोबर. अधिकार नाव दिसलं की ते खर्च जातो व्यापार खात्यात आणि अंकेक्षण दिसला की तो कुठे जातो नफा तोट्याला. हे कोणतं आहे अंकेक्षण आहे घेऊन टाकायचं. अंकेक्षण
किंमत किती याची 1200. याला हिशोब तपासणीकाचा खर्च, लेखा परीक्षकाचा खर्च पण म्हणतात, सीए चा खर्च पण म्हणतात. पुढे विक्री परत दिली, आता सांगितलं खरेदीमधून खरेदी परत वजा होते, विक्रीमधून कोण वजा होते, विक्री परत. आता विक्री परत दिले 2000 रुपये, तर विक्रीतून वजा व्हायला पाहिजे. विक्रीची किंमत होती 2,85,000, त्याच्यात आपण अनोंदित विक्री 6,000 अधिक केली. आता ही टोटल बेरीज झाली 2,91,500. तर आता ह्याच्यामधून विक्रीतून विक्री परत काय करायला पाहिजे, वजा करा, वजा विक्री परत, वजा विक्री परत. किती आहे बरं विक्री परत बघा प्रश्न, 2,000. 2,91,500 2,000 वजा करा बाहेर, 0,05. 2,91,500. ओके राईट मला. विक्री परत झालं, त्याच्यानंतर आहे कसर. लक्षात ठेवा, कसर हे पद जर प्रश्नात नावेला असेल, कसर हे पद जर प्रश्नात नावेला असेल, 23 पत्रकाच्या नावेला असेल तर नफा तोट्याच्या नावेला येते. आणि जर प्रश्नात जमाला म्हणजे 23 पत्रकाच्या जमाला असेल तर नफा तोट्याच्याच कुठे जाते, जमाला. कसर हे पद नावेला असेल तर नफा तोट्याच्याच नावेला, जमाला असेल तर नफा तोट्याच्याच कुठे जाते, जमाला. हे कुठं आपण नावेला आहे, प्रश्नात नावे साईडला आहे, म्हणजे तू उत्तरात दिल्या नावेला कसर. एकाला म्हणायचं कसर दिली, एकाला म्हणायचं कसर मिळाली. कसर किती आहे, 2,300. कसर घेऊन त्याच्या पुढे पाहिजे इमारत या ठिकाणी झाले आपल्याला. नंतर बँकेतील रोख. बँकेतील रोख म्हणजे आपला बँकेत मध्ये पैसा आहे, बँकेत जर आपला स्वतःचा पैसा असेल तर ती आपली काय, संपत्ती आहे. म्हणून बँकेतील रोख कुठे जाते, संपत्ती. तिकडे घ्या, मला बँक शिल्लक पण म्हणतात बघा. बँकेतील रोख 12,000. राईट करा. त्याच्यानंतर आहे 10% गुंतवणूक. ओके मी मोडतो. ओके तर लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर 10% गुंतवणूक. 10% गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट. लक्षात ठेवा, जर गुंतवणुकीच्या समोर अशी टक्केवारी आली, समजा टक्केवारी 8%, 5%, 4% किती येऊ शकतो, अशी जर टक्केवारी आली तर ह्याला म्हणायचं समायोजन. ह्याला काय समजलं जातं, समायोजन. आणि जर ही टक्केवारी असं काही नसेल, फक्त गुंतवणूक असेल, तर आपल्याला माहिती आहे गुंतवणुकी कुठे जाते, ताळेबंदाच्या संपत्तीला जाते. आपण गुंतविलेला पैसा आपली काय असते, संपत्ती. मात्र याच्या समोर काय आलेलं आहे, टक्केवारी आलेली आहे, 10% गुंतवणूक. मग गुंतवणूक या संपत्तीला घ्यायचं, परंतु याच्यावर 10% आपल्याला व्याज काढायचंय. म्हणून त्याची किंमत मात्र कुठे घ्यायची, पहिल्या फॉर्ममध्ये. गुंतवणूक घ्या. किती 10% गुंतवणूक आहे, नाव असेल गुंतवणूक, टक्केवारी असेल 10% गुंतवणूक 20,000. ओके आता 20,000 रुपये घेऊन टाकले, 10% गुंतवणूक. मित्र काय करायचं लक्षात ठेवा, जर टक्केवारी नसेल सरळ गुंतवणूक संपत्तीला पैसे बाहेर घेऊन टाका. पण जर टक्केवारी असेल 20,000 तर ह्या पैशावर एवढ्या टक्क्यानं काय करायचं, व्याज काढायचं. म्हणजे 20,000 किती टक्क्यानं काढायचं, 10% काढा बरं. 20,000 10%. सूत्र तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही घसारा काढलेला आहे. म्हणजे सूत्र आहे किंमत गुणिले दर भागिले 100. किंमत तर कटली आपल्याला 20,000, गुणिले दर किती टक्के, 10% भागिले 100 ला 100. हा भागाकारातला 0 कटला, हा गुणाकारातला 0 कटला, हे भागाकारातला 0 कटला, हे गुणाकारातला 0 कटला, हा एक कटला, हा एक कटला. ज्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत तिथला एक 0 कटलेला आहे. उरलं फक्त किती, 1,000 2,000. तुम्ही करून 5 तर 2,000 रुपये गुंतवणुकीवर 10% व्याज आलं का पहा. गुंतवणुकीवर जे पैसे आपण काढतात त्याला व्याज नाही, लक्षात ठेवायचं. 2,000 रुपये व्याज आलं का, ओके. मग आलेले व्याज हे सरळ सरळ काय करायचं, अधिक. कोणतंही व्याज अधिक होते, लक्षात ठेवायचं. मग 2,000 रुपये अधिक करून टाका. अधिक किती रुपये, किती टक्क्यानं, 10%. अधिक 10% व्याज किती, 2,000. 20,000 2,000 अधिक करा बाहेर, त्याला कुठं वापरू नका. ओके
तर 20,000 मध्ये 2,000 रुपये अधिक केले, बाहेर किती आले? 22,000. इथपर्यंत काय अडचण आहे पण त्याच्यानंतर पहा ही समायोजन आहे. ही समायोजन आहे म्हणजे समायोजनाचे आपल्याला माहिती आहे किती परिणाम होतात? 2. आपण एकच केला ते म्हणजे काय केलं? अधिक. इथं लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा संपत्तीमधून जे पैसे काय होणार आहेत? वजा. इथं घसारा आपण वजा केला, इथून वजा झालेले पैसे इथं नावेला येतात हे लक्षात ठेवायचं, आणि इथं अधिक झालेले पैसे मात्र कुठे जातील? मग जमा. संपत्तीमधून जे जे पैसे वजा होतील ते सर्व पैसे नावेला जातात, आणि जे जे पैसे इथं वाढतील ते पैसे कुठे येतात? जमा. म्हणजे संपत्तीमध्ये झालेली घट ही नफा तोटा खात्याच्या नावेला येते, आणि संपत्तीमध्ये झालेली ही वाढ नफा तोट्याची कुठे येते? जमाला. म्हणजे 2,000 रुपये कमी झाल्यानंतर वाढले तुम्ही इथे घेऊन टाका जमाला. त्याला नाव लिहून टाका गुंतवणुकीवर व्याज. गुंतवणुकीवर व्याज 2,000. 2,000 कसं काढलं तुम्हाला कळालं असेल. ओके. त्यानंतर शेवटचं पद आहे वाटते, सेकंड लास्ट आहे. त्याच्यानंतर एक आहे जाहिरात आहे बघा, एक कंसात आहे 9 महिन्यासाठी. तुम्हाला माहित आहे जाहिरात कोण्या खात्याला येते? नफा तोटा खात्याला येते. ज्यांना ज्यांना माहित नाही कुठे येते, कशासाठी येते, तर हे पद दिलेले आहेत मी तुम्हाला, खाते दिलेले आहेत. या खात्याच्या फोटो काढून एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो आधी जाऊन व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओ मध्ये जाऊन काय करा, त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. हे नफा तोटा खाता आहे बघा. या ठिकाणी बघा इथे दिलेलं आहे जाहिरात, म्हणजे याचा अर्थ जाहिराती नफा तोट्याच्या पुढे येणार आहे, नावेला येणार आहे. ओके. तर जाहिराती नफा तोटा खात्याच्या नावेला येईल, तिथे घेऊन टाका जाहिरात. प्रश्न असा आहे बाबा, जाहिरात कंसात दिली 9 महिन्यासाठी 4,500. आता ही 4,500 रुपये जाहिरात आहे, किती महिन्याचे? 9 महिन्याचे. असं त्याला म्हणायचं समायोजन आहे. कंसामध्ये असते याला म्हणायचं लपलेली छुपी समायोजन. 4,500 घेऊन टाकायचे जाहिरातीची किंमत 4,500. आता मित्र लक्षात ठेवा, आपलं एक वर्ष किती महिन्याचं असतं? 12 महिन्याचं. 12 महिन्याचं एक वर्ष असतं. तर 12 महिन्यापैकी जाहिरात किती महिन्याची दिली आपल्याला? 9च महिन्याची दिली. 9 महिन्याची दिली म्हणजे किती महिन्याची दिली नाही? 3 महिन्याची दिलेलं. ओके, कन्फर्म. तर तुमच्या हिशोबात दुसरं काही ते बघा पडलं. जाहिरात एक वर्षात किती महिने आहेत? 12. 12 महिन्यापैकी किती महिन्याची दिली आपल्याला? 9 महिन्याची आहे म्हणते. जाहिरात 4,500 9 महिन्यासाठी. 9 महिन्यासाठी म्हणजे 9 महिन्याचे पैसे आहेत. तर 12 महिन्याचं एक वर्ष राहते आपलं. त्या 12 महिन्यापैकी फक्त किती महिन्याचे आहेत? 9 महिन्याचे. तर किती महिन्याचे दिले नाहीत तर आपल्याला? 3 महिन्याचे दिलेले नाही. म्हणजे 3 महिन्याचे जे दिले नाही ती 3 महिन्याचे स्वतः आपल्याला काढावं लागतं. ते कसं काढायचं बघा. जी जाहिरातीची किंमत दिली ती घ्यायची. 4,500 दिली, 4,500 घेतली. जाहिरातीच्या ऐवजी पगार देतात, भाडे देतात, त्यांच्या मनाने जे पद देतात ते घ्यायचं. आता मला सांगा, जाहिरात 4,500 घेतली. ओके. भागीले काय करायचं? जेवढ्या महिन्याचे आपल्याला पैसे भाग दिलेत भाडे, किंवा जेवढ्या महिन्याची आपल्याला जाहिरात दिली, दिलेले महिने भागा करा, न दिलेले महिने गुणा करा. ओके. मला सांगा, जाहिरात किती रुपये आहे? 4,500 घेतली. भाडे जाहिरात किती महिन्याची दिली? 9 महिन्याची दिली. दिलेले महिने कुठे घ्यायचे? भागा करा. किती महिन्याची दिली नाही? 3 महिन्याची दिली नाही. न दिलेले महिने कुठे घ्यायचे? गुणा करा. तुम्ही म्हणशाल सर 3 कसे काढले आपण? सोपं आहे. आपलं एक वर्ष किती महिन्याचं आहे? 12 महिन्याचं. त्यापैकी किती महिन्याचे दिले? 9 महिन्याचे दिले. तर कितीचे राहिले असतील? 3चे. ओके. जेवढ्या महिन्याचे दिले ते भागाकारात घ्या, जे महिन्याचे दिले नाही ते गुणाकारात घ्या. करून घ्यायचं कॅल्क्युलेशन किती गेले बघा. ते गुणाकारात आहे, भागाकार. 3 1 3, 3 3 9, पुन्हा 3 1 3, 3 1 3, 4 9 3 बरोबर 15, 3 5 15, 1 2, 1,500 रुपये येते का बघा? 1,500 रुपये येते का बघा? तुमच्या हिशोबाने करून बघायचं. 1,500 रुपये आलं का? ओके. म्हणजे साध्या भाषेत लक्षात ठेवा, जाहिरात 4,500 रुपये किती महिन्याचे? 9 महिन्याची. 3 महिन्याची किती राहील? 1,500 रुपये राहील. 12 महिन्याची जी जाहिरात गणितात असायला पाहिजे होती, परंतु प्रश्नामध्ये 12 महिन्याची दिली नाही. तर दया आणि क्षमाच्यानं 9.5 महिन्याचे फक्त दिलेले आहेत पैसे. मग 12 महिन्याचं द्यायला पाहिजे होतं, पण दिलं 9 महिन्याचं. तर अजून 3 महिन्याचं बाकी आहे. तर 3 महिन्याचं कसं काढायचं? तर न दिलेले महिने गुणाकारात घ्या, दिलेले महिने भागाकारात घ्या. कॅल्क्युलेशन केलं तर किती रुपये आलं? 1,500.
मित्र आता मला सांगा 1,500 रुपये कसे द्यायचे राहिले म्हणजे त्याला म्हणायचं अदत्त. त्याला काय म्हणायचं? अदत्त. तर अदत्त म्हणजे काय? ते एक समायोजन आहे. समायोजन जोपर्यंत तुम्ही पेज लक्षात ठेवणार नाही, पाठ करू नका, रोज गणित लक्षात ठेवायचा करून पहा. येत आहे. जर कोणी बी अदत्त असेल तर अदत्त असेल तर त्या खर्चात पहिल्यांदा काय करा? अधिक करा आणि नंतर ताळेबंदाचे कुठे घ्या? देयताला. म्हणजे 1,500 रुपये जे आहे त्याला आपण नाव द्यायचं अदत्त. अदत्त 1,500 रुपयाचं काय करावं लागतील? अधिक करा. अधिक अदत्त 1,500. 4,500 1,500 केलं बाहेर किती आलं? 6,000. हे आपण अधिक केलं 1,500. अधिक केल्याच्या त्याचा दुसरा परिणाम कुठं होईल? त्याचा दुसरा परिणाम सांगितलं ताळेबंदाचे कुठे घ्या? देयताला. 1,500 अधिक केलं दुसरं कुठे घ्या? देयताला. अदत्त जाहिरात कोणाच्या आधी केलं जातं? जाहिरात 1,500. 1,000. ओके. जेवढ्या महिन्याचं दिले तेवढं भागाकारात करायचं, ज्या महिन्याचं दिलं नाही ते गुणाकारात घ्यायचं. आलेलं उत्तर जे काय असेल ते अधिक करायचं, ते त्याला घ्यायचं, असं लक्षात ठेवा. काढचा इथपर्यंत कोणाला समजा इथं 10 महिन्याचं दिलं तर 10 भागाकारात गुणिले 2च करा. 8चं दिले तिथं 8 घ्या, वरी 4च घ्या. 12 महिन्यात आपल्याला हिसाब लावायचा बाबा कितीचं दिले आणि कितीचं राहिले. आलेलं उत्तर अधिक करायचं, कुठं घ्यायचं? देयताला. तुम्ही म्हणशाल सर अदत्तचा आम्हाला परिणाम कसा लक्षात ठेवायचा? अदत्त खर्च असतात बरोबर, असं लक्षात ठेवायचं. अ म्हणजे अधिक करा, द म्हणजे देयताला घ्या. अ म्हणजे काय करा? अधिक करा. आणि द म्हणजे काय करा? देयताला घ्या. काय अडचण इथपर्यंत कोणाला? शेवटचं पद राहील बघा नावेचं. अधिकार शुल्क आता सांगितलं. अंकेक्षण शुल्क इथे येते नफा तोटा आणि अधिकार शुल्क पुढे येते लाभाला. अधिकार शुल्क किंमत घ्या 3,000. प्रश्नातले 23 पत्रकाच्या नावेचे पद काय झाले? संपले. काय अडचण इथपर्यंत कोणाला? आता समजलं. हे मोडतो 1 मिनिट. ओके. तर आता 23 पत्रकाच्या नावेचे पद या ठिकाणी पूर्णपणे काय झालेले? संपलेले. आता 23 पत्रकाचे जमाचे पद बघा. त्याच्यात जमाचं पहिलं पद राखीव निधी. राखीव निधी कुठे जाते? ताळेबंदाच्या देयताला. राखीव निधी, सामान्य निधी, भविष्य निधी, कोणतीही निधी असू शकतो, सर्व निधी कुठे जातात लक्षात ठेवायचं? देयताला. इकडे घेऊन टाका. राखीव निधी 14,500. राखीव निधीच्या नंतर मित्र भांडवल आपलं झालेलं आहे दयाचं क्षमाचं. त्याच्यानंतर धनको. लक्षात ठेवा ऋणको जशा पद्धतीने इकडे चालते तशा पद्धतीने धनको देखील इकडे येते. धनको या ठिकाणी घ्या 98,000. तुम्हाला मी कोणतं पद कोण्या खात्याला जाते ह्याचे तिन्ही फॉर्मॅट दिलेले आहेत. या ठिकाणी मी घेत आहे त्याच्यासाठी तुम्ही जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फॉर्मॅट बघा, फॉर्मॅट बघून गणित करत जा. ओके. एक गणित डबल बघत जा, रिपीट बघत जा, थांबून वेळ स्टॉप करून बघत जा, जेणेकरून गणित पूर्णपणे काय व्हायला पाहिजे? समजायला पाहिजे. ओके. त्यानंतर आहे धनकोच्या नंतर पुढे आहे सकनी म्हणजे संशयित कर्ज निधी. आपण या ठिकाणी वजा केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो विक्री देखील झालेलं आहे. विक्रीच्या नंतर आहे अदत्त मजुरी. लक्षात ठेवा 23 पत्रकामध्ये आपल्या 23 पत्रक आहे. 23 पत्रकामध्ये एखादं पद जर आपला अदत्त असेल, एखादं पद जर पूर्वदत्त असेल, समायोजन म्हणत नाही बरं का. 23 पत्रकात जर 23 पत्रकात कोणी अदत्त असेल तर ते सरळ देयताला घ्यावं, आणि जर कोणी पूर्वदत्त असेल तर सरळ कुठे घ्यावं? संपत्तीला. मग आणि जर अदत्तची एखादी समायोजन असेल तर समायोजन तुम्हाला माहितच आहे, अधिक केलं जातं आणि दुसरा परिणाम कुठे घेतला जातो? देयताला. मात्र हे अदत्त मजुरी आहे याची काही समायोजन नाही, फक्त एक पद आहे. मग 23 पत्रकामध्ये जर कोणी अदत्त असेल तर देयताला घेतात, आणि जर कोणी पूर्वदत्त असेल तर ते संपत्तीला घेतात. तर हे अदत्त मजुरी आहे 7,000 देयता नाही. अदत्त मजुरी 7,000. नेक्स्ट आहे बघा खरेदी परत. आपण वजा केलेली आहे खरेदी परत, खरेदीतून. आणि शेवटी आहे कसरी जमाला आहे. मी आता सांगितलं तुम्हाला नावेची कसरी नावेला घेतात, जमाची कसरी जमाला घेतात. मात्र नफा तोट्यालाच घेतात कसं.
1800. बेरीज पत्रकात नावेला कसं असेल तर उत्तरात नावेला घ्या, जमाला असेल तर उत्तरात कुठे घ्या, जमाला. एक नावेला होती, नावेला घेतली, एक जमाला होती, जमाला घेतली. प्रश्नातले टोटल पद काय झालेले संपलेले आहेत. आता आपण तिन्ही खाते काय करून टाकू, बंद करून टाकू. पहिलं खाते बंद करा. 0 0 5 ला 5 0 1 91 10 0 हात चाला 1 4 5 5 13 3 हात चाला 2 1 3,30,500. 3,30,500 मित्र कोणत्या साईडची बेरीज झालेली आहे, जमाची. आपण इकडे नावेची बेरीज करूया. मी तर रफ मध्ये करतो, मला नंतर मोडता येते. ओके, तुम्ही करू नका या ठिकाणी. 0 0 0 5 5 14 14 4 18 18 21 1 5 2 2 7 8 8 4 12 12 2 5 1 1 2. नावेची बेरीज झालेली मित्र 2,21,000. किती झालेली आहे, 2,21,000. आता मला सांगा, ही बेरीज जास्त आहे, ही बेरीज जास्त आहे, जमा बाजूची बेरीज कशी जास्त. मग मोठ्या बेरीजतून छोटी बेरीज काढा, असा आपला काय सांगतो, अकाउंटचा नियम सांगतो. मग 3,30,500 2,21,000 बेरीज काय करू नका. 0 0 5 मधून 0 गेले 5 0 एक जात नाही, इकडे किती पाठवा, 10 झाले, 10 तून 1 गेला 9. इथे उरले 2 2 2 2 गेले 0 3 2 गेला 1,09,500. कोण्या साईडला कमी येतो, मोठ्या बेरीजतून छोटी बेरीज काढली, आलेला फरक जिकडे रक्कम कमी आहे तिकडे लिहा, इकडे रक्कम कमी आहे इथे लिहून टाका. 1,09,500 ही बेरीज मी मोडून टाकतो. ओके, इथं काही लिहिण्याची गरज नसते. मित्र 81ची बेरीज अगोदर किती उरली, 2,21,000. आता आपण किती टाकले, 1,09,500. तर दोन्हीची बेरीज आता एवढी व्हायला पाहिजे, 3,30,500. मग ही उत्पन्न असतं म्हणजे जमाची बेरीज जास्त आहे, नावेची बेरीज कमी. याला आपण काय म्हणतात, ढोबळ नफा. व्यापार खात्यावर कोणता नफा आहे, तो ढोबळ नफा आहे. नाव देऊ टाका, ढोबळ नफा. कंसात द्या, हे ढोबळ नफा कोण्या साईडला, नावेला. हा व्यापार खात्यावर कोण्या खात्याला जातो, नफा तोट्याला जातो. नावेचा आहे कुठे जातो, जमाला जातो. कंसात देऊन टाका, नफा तोटा. जमा बाजूला स्थलांतरित. ओके, या ठिकाणी आपलं कोणतं खातं बंद झालेलं आहे, व्यापार खातं बंद झालेलं आहे. व्यापार खात्यावर किती रुपये नफा आला आपला, 1,09,500. हा नावेला याच्या जमाला घ्या, ढोबळ नफा 1,09,500. आपण कोण्या खात्यावर आणलो, व्यापार खात्यावर आणलो. कंसात लिहा, व्यापार खात्यावरून, खात्यावरून हे खातं देखील बंद करायचं. अशा पद्धतीने मी बंद केलं तसं. जमाची बेरीज करा, 0 0 8 5 13 चालेल, 9 10 10 12 13 चालेल, 1,13,300. 1,13,300 कोण्या साईडची बेरीज आहे, जमा बाजूची बेरीज. नावेची करा, 4 5 9 9 9 8 17 17 7 हात चाला 1 1 2 9 2 11 11 9 13 13 3 16 16 6 हात चाला 1 7 1 8 8 7 15 1 16 16 2 18 18 7 24 4. म्हणजे नावेची बेरीज झाली 24,679. मग ह्याचा अर्थ जमाची बेरीज कशी जास्त, म्हणजे ह्या मोठ्या बेरीजमधून छोटी बेरीज काढा. तर मोठी बेरीज झालेली आहे, मग 1,13,300. त्याच्यातून छोटी बेरीज वजा करा, 24,679. वजा बघ करा, 0 पण 9 जातात, 10 तून 9 गेले 1, इथे उरला 9 मधून 7 गेले 2, इथे उरले 2, 2 मधून 6 जातात, 12 तून 6 गेले 6, इथे उरले 2, 2 मधून 4 जातात, 1 पाठवा तिकडं, 12 तून 4 गेले 8, इथे उरला 0 0 तून 2 जातात, इथे पाठवा 10 तून 2 गेले 8. 88,621 आले. ओके, हे 88,621 काय आलो, शुद्ध नफा आहे. नाव देऊन टाका, शुद्ध नफा. इकडे नावेची बेरीज लिहिण्याची काही गरज नाही म्हणून मोडतो मी. 88,621 88,621.
इकडे बेरीज एवढीची म्हणजे 1,13,300. आता हे दोघा जणांना काय करायचं, वाटून द्यायचं. पहिला कोण आहे, दया. दुसरा कोण आहे, क्षमा. आता मित्र लक्षात ठेवा, 88,621 आहे तिथे वरी हेडिंगला दिलेलं बघा, एकाच एक वाटून द्यायचं. एकाच एक म्हणजे कसं द्यायचं, अर्धा दोघीला सम द्यायचं. दोघीला सम म्हणजे भागिले 2 करा. बे 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 चौक 8, बे चौक 8, बे 3 6, बे बे 2 चौकात 1 येत नाही म्हणजे शून्याचा भाग द्या. तो जुळू लागला मग बे बे 10.0. ओके, म्हणजे बे चौक 8, बे चौक 8, बे 3 6, बे बे 2 चौकात 1 येत नाही म्हणजे आपण शून्याचा भाग दिला. मग नंतर काय घ्यायचं, दशांश द्यायचं. दशांश दिला म्हणजे काय करतात, ते जुळू लावतात. बे बे म्हणजे 10. म्हणजे याचा अर्थ पहिल्या व्यक्तीला एवढं, दुसऱ्या व्यक्तीला बी एवढे. 44,310 रुपये 50 पैसे. 44,310 रुपये 50 पैसे. हे 50 पैसे 50 पैशाचा 1 रुपये करा. तर हे 50 पैशाचा 1 रुपये करा. इथे एकाला देऊन टाका. ओके, नाही 1,0,1 6 4 4 4 4 झाली वाटणी. म्हणजे 44,311 रुपये 44,310 रुपये वाटणी आलेली आहे. आपण 1 रुपया खाल्याला दिला तरी काय प्रॉब्लेम नाही बरं. 44,311 44,310. आता हे शुद्ध नफा दयाचा दयाच्या भांडवलात अधिक करा आणि क्षमाचा क्षमाच्या भांडवलात. दयाचा 1,60,000 होतो, उचल 1,00,000 गेलेले 1,59,000 उरले. त्याच्यामुळे अधिक करून टाका. अधिक शुद्ध नफा, क्षमाचा अधिक करा. अधिक शुद्ध नफा 44,311 44,310. 1 1 3 2 4 शेवटी हाचा लागतो. 5 5 1 6 4 10 0,000 रुपये 2,03,311 रुपये ते झालेलं आहे. 1,20,000 मध्ये 44 अधिक करा. 1,64,310 रुपये शेवटी बेरजा करा. जर गणिताच्या बेरजा सारखे आले तर आपला आला नाही तर चुकलेला. ओके, तर आता एक सगळ्यांची बेरीज करून घेऊ. आदत मजुरी 7,000 रेल्वे पण 700 बरं का, त्याला 700 करा. बेरीज करून घेऊ. 1 1 0 1 ला 1च 1 1 2 2 ला 2 3 3 3 7 7 5 11 11 5 16 16 7 23 23 ला 3 8 4 2 3 5 5 4 9 9 10 10 4 14 14 8 22 22 ला 2 8 4 2 2 2 6 8 8 9 9 9 18 18 ला 8 हाचा 1 1 2 3 3 4 4,82,321. तर 4,82,321 देयता बाजूची आली. आता संपत्ती बाजूची करा. 6 6 5 11 शिला 1 हाचा 1 5 1 6 6 5 11 11 आणि 12 12 शिला 2 हाचा 1 2 3 3 3 6 6 7 13 13 शिला 3 हाचा 1 ठिकाणी 2 2 3 3 5 8 8 2 10 10 8 18 18 20 22 शिला 2 अच्छा 2 4 2 6 6 7 13 13 14 14 2 16 14 2 16 16 3 19 19 6 25 26 26 2 28 18 अच्छा 2 2 3 3 4 4 4,82,321 4,82,321 त्या ठिकाणी आपलं गणित काय झालं करेक्ट आलेलं आहे. ओके, तर कोणाला काय अडचण असेल तर मला कॉल करा, विचारा. तरी डबल एक वेळ स्टॉप करून बघत जा, रिव्हिजन करत जा. पहिलं गणित होतो, कोणाला अवघड गेला असेल तर कॉल करा. घरीच राहा, सुरक्षित राहा. ओके, काळजी घ्या स्वतःची आणि मात्र जास्तीत जास्त वेळेस गणिताची प्रॅक्टिस करा. एकच वेळेस करून दाखल मग एकच वेळेस सोडून बस करू नका. त्याला डबल एक वेळेस करा. प्रत्येक समावेशन काय करा समजून घ्या. प्रत्येक समायोजन या PDF प्रत्येक प्रश्न तुम्हाला काय करायचं जाईल तुमच्या व्हॉट्सअपला, तुमच्या टेलिग्रामला आणि तुमच्या प्लस या व्हिडिओमध्ये देखील बनवून पाठवलं जाईल. ओके, धन्यवाद.